मंडळी, आता इथे होणाऱ्या लाल गेंड्याची मस्ती नावाच्या सिनेमाचं शूटिंग. तर बघूया आपण इथे काय गंमत होणार आहे ते. पाहिलंय ना? आपण असं करू. ऐक ऐक ज्ञानेश्वर, ऐक. आपल्याला पहिला वन टेक घ्यायचा आहे. काही झालं तरी पहिला वन टेक घ्यायचा आहे. म्हणजे काय होईल, तू असा श्रमेश इकडनं- श्रमेश 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 ओव्हर श्रमेश ओव्हर श्रमेश नमा ओव्हर नमा ओव्हर नमा ओव्हर नमा ओव्हर. श्रमेश प्रथमेश कुठे ओव्हर प्रथमेश माझ्या समोर आहे ओव्हर. हॅलो नमा. हॅलो नमा, मी इथेच आहे. ओवा. हॅलो. सगळे 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 आर्टिस्ट कुठे आहेत ओव्हर प्रथमेश ओव्हर हॅलो श्रमेश, सगळे आर्टिस्ट मला स्टेजवर पाहिजेत. ओवा. मी इथे मरण्याचा बीजी आहे. प्रथमेश तुला 1000 वेळा सांगितलं माझ्यावर काम सांगू नको. ओव्हर. हॅलो श्रमेश, तुला बिरबलची गोष्ट माहिती आहे का? ओवा. तू सरांनी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेव. ओव्हर. अरे तुम्ही भांडू नका रे ओव्हर नमा, याला सांग माझ्याशी भांडू नको. ओवा. मला हे आवडत नाही. ओव्हर. मी 1000 वेळा सांगितलं मी इथे बीजी आहे. अरे, ओव्हर, ओव्हर, अरे ओव्हर. गप्पा आहे. झालं तुमचं ओव्हर झालं. सर. हा? किती ओव्हर करताय रे? अरे वॉकीला रिचार्ज लागत नाही म्हणून वाटेल ते बोलाल का? काय चाललंय, काय चाललंय? युद्ध सुरू आहे. सॉरी सर सॉरी सर. सॉरी सर. अरे स्मगलिंग करताय? नो सर नो सर. नो अरे सर. सगळ्यांनी नका रे उत्तर देऊ. मूर्ख कुठले? अरे काय काय खूप काहीतरी अविर्भाव आहे फक्त मोठं करण्याचा. काम शून्य करताय तुम्ही. अरे नका रे, सगळ्यांनी उत्तर नका देऊ. आर्टिस्ट कुठे आहेत? सगळं तयार आहे इथे. आर्टिस्ट कुठे आहेत? मला 5 मिनिटात आर्टिस्ट स्टेजवर हवेत, इथे सेटवर हवेत मला. चला लवकर. श्रमेश आर्टिस्टला बोला ओव्हर प्रथमेश आंटीला ओव्हर. सरांना आंटी सांगत ओव्हर. श्रमेश, तुला किती वेळा सांगितलं मी प्रॉपर्टीवाला आहे. मी आर्टिस्ट कोऑर्डिनेटर अरे, आहे. बाजूबाजूला असताना वॉकीवर का बोलताय तुम्ही? मूर्ख कुठले? हॅरी यार, ह्यांचे वॉकी टॉकी काढून घ्या यार. हॅलो. हॅलो पायस. पायस आज सेटवर आलाच नाही यार. पायस ना सेटवर नसतो, फक्त क्रेडिटमध्येच असतो. गरज आहे याची. स्किटला गरज आहे याची. ओव्हर. ह्यांचे वॉकी काढून घेतले ना. सर 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 या सर सर या सर या सर या सर या सर आले सर आले सर आले. या सर या सर. नमा सर सेटवर आलेत. ओव्हर. येस येस प्रथमेश मीच घेऊन आले ओव्हर अरे दिसतंय ना सेटवर आले ते. सॉरी सर. सॉरी सर ओव्हर. ओव्हर सर प्लीज बसा. नाही सर, सॉरी सर, ते जरा असिस्टंट त्रास. बसा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसं आहे सर? बाकी ओके? मस्त मस्त झाली सगळी तयारी. झाली आहे सर. आपण सुरू करू लगेच. लुक कसा वाटतंय? लुक सर एकदम खतरनाक सर. एकदम खतरनाक. मिशा काढू का? नाही मिशा नका काढू सर. दाढी फक्त कसं वाटेल ते. मिशा नका काढू. कॉफी बर्गर बटाट्याच्या काचरा वेर. सर फ्रेंच फ्राईज म्हणायचं आहे का तुम्हाला? हा बटाट्याच्या काचऱ्या वेर गो. सर मी डिरेक्टर आहे. हा मग नॅशनल अवॉर्ड मिळालाय मला. मी बघतो सर. बघा ना काहीतरी ते बिर्गरचं बघा. लवकर बघा. श्रमेश सरांच्या नाश्त्याचं बघ श्रमेश ओव्हर प्रथमेश सरांना बटाट्याचे काचरे हवेत. ओव्हर. मी प्रॉपर्टीवाला आहे. ओव्हर. अरे त्या दीपकला सांगा रे. दीपकला सांगा. दीपक बटाट्याच्या काचऱ्या. ओव्हर. बसायला. आणि दीपक अरे ते 2 ज्युनियर्स कुठे आहेत? ह्यांच्या बरोबर असतात ते. अरे लाल गेंडा गँगचे ज्युनियर्स आहेत ना ते दोघं. आणा ना त्यांना. श्रमेश सर बोलत आहे जुन्याचा ओव्हर प्रथमेश तू ज्युनियरला बघितला. ओव्हर. मी एवढंच करायला नाही आलो. ओव्हर. अरे बाजूला असताना तुम्ही का वॉकीवर बोलता? मला कळत नाही रे. का बोलता वॉकीवर? त्रास झालाय सर. काय सांगू ना, या असिस्टंटचा त्रास झालाय सर. त्रास. हे असतात ना, ही कॅटेगरी असते माहितीये तुम्हाला सर. आम्हाला शिकायचंय पण आम्हाला पैसे नकोत. आम्हाला शिकायचंय. ही असिस्टंट डिरेक्टरची कॅटेगरी लय घातक सर. लय घातक. त्यापेक्षा मी एवढे फिल्म केलेले आहेत. मला एवढे पैसे पाहिजेत. हे बरे काहीतरी देतात तरी, इनपुट तरी देतात. मला पैसे पाहिजेत.
नाही सर तुम्हाला पैसे देणार सर तुमचं कॉन्ट्रॅक्ट वगैरे सर 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 रेडी सर रेडी रेडी सर रेडी सर सर रेडी सर येस सर बस, बस. सर आधीच आलेले आहेत प्रथमेश ओव्हर नमा अरे दिसतंय मला राजांनो दिसतंय चष्माही लावलाय मी दिसतंय मला सॉरी सर सॉरी सर नको बोलूस तू नको बोलूस आता ओव्हर. नमा कॉस्ट्युम सर हे पंटर आहेत तुमचे ओके सर मी दत्तू मोरे. हा. नमस्कार सर मी निखिल बने. चित्रपटाचं कास्टिंग कोणी केलं सर मीच केलंय सर मीच म्हणजे आपण असे दणकट पाहिजेत ना. हा मी लाल गेंडा गँगचा लीडर आहे का बाल गेंडा गँगचा लीडर आहे काय नाही सर ते हट्टेकट्टे नसले तरी सर विनोदाचं टायमिंग कमाल आहे त्यांचं काय आपली विलन गँग जरी असली तरी कॉमेडी गँग आहे ना जरा कॉमिक आहे ते सगळं आम्ही हट्टेकट्टेच घेतले होते सर हेमंत पाटील आणि निमिष कुलकर्णी असे मस्त घेतले होते पण म्हटलं नंतर राहू दे काय आपल्याला ऍक्शन सिक्वेन्स चीट करता येईल कॉमेडी कशी चीट करणार म्हणून त्या दोघांना घेतलंय नमा यार कॉस्ट्युम कुठवर आलाय हॅलो, रमेश. हॅलो. नमा सर बोलत आहे येस येस रमेश कॉस्ट्युम आणलेत ओव्हर त्यांना दे सरांना आधी दे सरांना हा हा ते, सर सर, सर सर. yours. नमा टी शर्ट आलेत ओव्हर ओके मीच घेऊन आलेत ओव्हर अरे हा काय आहे? हा कुणाचा टी शर्ट आहे तुमचं सर हा मी घालायचा आहे याला कसा घालू सॉरी सॉरी नमा काय आहे हे यार नमा सॉरी सर सॉरी सर काय सॉरी सर अरे लाल गेंडा आहे ना तो का गेंड्याचा पिल्लू आहे तो नमा काय करायचं मी सांग आता सर तुम्ही मला बोलता बोलता गेंड्याचं पिल्लू म्हणलंय बरं का सर आय एम सॉरी सर मला तसं म्हणायचं नव्हतं मी तुम्ही बसा सर मी करतो मी मॅनेज करतो सगळ्या रिक्वायरमेंट्स दिल्या होत्या बघा सर करू नको सगळ्या रिक्वायरमेंट दिल्या होत्या ना सगळ्या requirement मग चूक कशी होते ना मग सर मला नाही माहिती सर मला नाही माहिती आता दोन नो सर तू नको बोलूस नमा मला 5 मिनिटात दुसरा टी शर्ट हवा इथे आत्ताच्या आत्ता 5 मिनिटात आणून दे मला ओके सर रमेश दुसरा टी शर्ट लवकर आणून दे. कुठले दत्तू हा बघ तुला बसतोय का नाही सर मला लहान मुलांमधला एक्सेल लागतो सर. हा नाही नाही sir, हा त्यातला स्मॉल आहे हा नाही हा तुम्हाला सर आपण टी शर्ट येईपर्यंत आपण रिहर्सल करून घेऊया का सीनची हो हा चालतंय तुम्हाला बटाट्याच्या काचऱ्या अजून आल्या नाहीत हा अरे ते बटाट्याच्या काचऱ्या बघा ना कोणीतरी सर आपण तिकडे सीन करायला येऊया या ओके. तुम्ही दोघं मागणं येणार धावत येणार आणि मग इथे सरांकडे खुर्चीवर बसलेले असतात तिकडे येऊन डायलॉग बोलणार येस सर हॅलो रमेश म्हणजे सेटवर कोणतरी मध्ये मध्ये फिरतायत प्लीज रमेश. ऍक्टर आणि डिरेक्टर मध्ये तिकडे चल तिकडे ओव्हर. सर तुम्ही इथे बसा हा ते धावत येतील आणि सीन होईल सर ओके ओके रेडी आहात ना रे दोघे हो यस sir, सर हो, यस sir. सर. हा ऍक्शन गेंडाबाई गेम झाली आपण त्या पोराला सोडला पण त्याने पैशांनी भरलेली बॅग आपल्याकडे फेकलीच नाही भाई. हो भाई उलट पोलिसांचीच फिल्डिंग लावली होती भाई आम्ही कसे बसे वाचलो भाई. हो भाई काय माझ्याशी गद्दारी लाल गेंड्याशी गद्दारी त्यांना सांगा माझं नाव आहे लाल गेंडा जान लेना है मेरा धंदा एका बुक्कीत करतो मी चेंदा मेंदा Cut it! सर हे काय केलं सर बाहेर आलो ना कॅरेक्टर मधून क्या बात आहे सर क्या बात आहे परफेक्ट सर मस्त लिहिले थँक्यू काल रात्री मी याचा अभ्यास करत होतो अच्छा. म्हणजे आपला हा विलन आहे ना कवी तत्वाचा आहे हा म्हणजे सगळी त्याची वाक्य अशी कवी प्रमाणे आहेत तो भोळा आहे म्हणजे कसा म्हणून त्याला हळवा आहे तो नाही सर तो तुम्ही जा तिकडे चल तिकडे उठा सॉरी हळवा नाहीये सर तो खूप क्रूर आहे असा भयंकर क्रूर माणूस आहे तो नाही पण जरा हळवा असेल ना जरा पण हळवा नाहीये सर तो अहो सर हिरोच्या चड्डीत विंचू टाकतो तो एका सीन मध्ये तो हळवा कसा असेल मला सांगा? हळवा नाहीये तो असा भयंकर आहे तो असा
विकृत आहे तो सर, विकृत आहे. हा. हा 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 येऊ दे सर, येऊ दे सर. सर 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 टी शर्ट आणलं सर. सर टी शर्ट आणलंय, टी शर्ट एकदा ट्राय करून घेऊया. मी सांगतो तुम्हाला ते बारकावे बारीक सांगतो. टी शर्ट सर ट्राय मी- करून. ओके, सर मी स्वतः करते, सर. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. तुला हो हाँ, ओके क्या ना? बात, ओके. ये बात ओके, सर. हाँ क्या काय गाऊन आहे? हे काय आहे? टी शर्ट आहे सर. अरे अख्खी गेंडा गँग याच्यात बसल. आय नो सर, आय नो सर. मला कळतंय. तुम्ही बसून घ्या सर. मी बघतो काहीतरी. नमा अगं काय चाललंय तुझं? सॉरी सॉरी सर. अरे सॉरी सर म्हणजे का खऱ्या गेंड्याला शिवलायस का टी शर्ट? रडू नकोस नमा, रडू नकोस. सर काय रे? सर आम्हाला शिकायचंय सर. आम्ही शिकतोय सर. नका शिकू, इथे इन्स्टिट्यूट उघडलीये मी. सॉरी सर. मूर्ख कुठले? काय करायचं मी? सॉरी सर. काय करायचं मी? लेट मी सजेस्ट वन थिंग सर. हा सजेस्ट. हा मला कळतं सर. माझ्याकडे एक पिवळ्या रंगाचा टी शर्ट आहे ह्यांच्या मापाचा. तो आणू. तू आपल्या गँगचं नाव काय आहे? लाल गेंडा आणि पिक्चरचं नाव काय आहे? लाल गेंड्याची मस्ती. मग तू पिवळा टी शर्ट कसा काय देऊ शकतेस? सॉरी सर. पिवळ्या गेंड्याची मस्ती कसं वाटतंय ऐकायला नाव? लाल गेंड्याची मस्ती हे पण काय लय भारी नाव नाहीये. कसं नाव आहे? पिक्चरचं नाव असं थिएटरला लागलंय. आज कुठला प्रियकर प्रियसीला म्हणाल का ए डार्लिंग चल आपण लाल गेंड्याची मस्ती बघायला जाऊ? आपल्या पिक्चरला आवड तरी मिळेल का हे असं नाव अहो, असल्यामुळं? पण मी नाही ठेवलंय सर नाव. मी नाही ठेवलंय. ती लेखकाची गेंडा मस्ती आहे. तुम्ही जाऊन बसा ना तिकडे. प्लीज तिकडे जाऊन बसा. अजून बटाट्याच्या काचऱ्या आल्या नाहीत. अरे 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 मी बटाट्याच्या काचऱ्या द्यायला आला. मरेल हा माणूस इथे. मी का मरेन? मी नॅशनल लेवलचा माणूस आहे. त्याचा काय संबंध आहे सर? तुम्ही बसा ना. येतायत त्या काचऱ्या. बर्गर तरी मागवा मग. अरे द्यायला काहीतरी. सर सर तुम्हाला बिरबलाची गोष्ट माहिती आहे का सर? काय म्हणायचं काय तुला ते सांग. आपण बिरबलची चतुराई वापरली तर टिंग. वापर काय वापर काय वापरतोयस ते बघू. हे कोण आहेत यार ही लोक? हसू नका तुम्ही हसू नका. काढून टाकेन पिक्चर बंद. I got it, sir. I got it, sir. I got it, sir. I got it, sir. I got it. I got it. अरे यार प्रथमेश तूच आहेस रे. तू सोड मला. अरे सोड. हे घाल रे घाल. सर ते खात आहे सर. टाकून द्या ते. सर टी शर्ट घाला. सर इकडे द्या. बर्गर. हे काय सॉरी. टी शर्ट मिळेल ना का तुम्हाला? हा परकर आहे. मला दिसतंय. दोन गेंडे आणि परकर घातलेला गेंड्याची मस्ती असं पिक्चरचं नाव आहे का? नाहीये सर, नाहीये ते. कुठला गेंडा परकर घालतो? अहो कुठला गेंडा टी शर्ट घालतो? सिम्बॉलिझम आहे ते. काहीतरी आपलं माझ्याशी बोलू का? गेंडा नाही आहात तुम्ही, गुंडा आहात हे लक्षात घ्या. काहीतरी आपला आणि परकर आणलं. अरे 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 माझी अवेल होते. अवेल ना होत्या नाही माझी झाली आहे. परकर आणतोस तू? सर आम्हाला शिकायचंय सर. अरे नका ना शिकू रे, नका शिकू. NSJ FTI उघडलाय मी इथे. फिल्मचं शूटिंग आहे हे. सर मी माझ्या बाबांना बोलून आलो की मी डिरेक्टर बनेनच सर. कोण आहेस तू? डिरेक्टर कोण आहेस तू? तुझे 5 पिढ्या डिरेक्टर बनणार नाहीत. डिरेक्टर सोडा, तुमच्या तिघांच्या 5 पिढ्या प्रेक्षक पण बनण्याच्या लायकीच्या नाहीयेत. मूर्ख कुठले. लायकी आहे तुमची या ऍक्टर समोर परफॉर्म करायची, त्यांच्या बरोबर काम करायची लायकी आहे. यांच्या पायाजवळ बसायची तरी लायकी आहे का तुमची? कोण आहे हा माणूस? लायकी नसलेले सगळे. सर निघा तुम्ही. ए, पण मी का यांना सांग ना जायला? अहो ते लाचार आहेत सर, लाचार. ए मी यांच्यापेक्षा लाचार आहे. मला काम पाहिजे. अहो नाही सर, नाही सर, तुम्ही कुठे लाचार आहो? तुम्ही नॅशनल अवॉर्ड विनिंग आहात. कसलं नॅशनल अवॉर्ड विनिंग? हा? पिंपरी चिंचवड नॅशनल मिळालंय मला. 32 सेकंदाची शॉर्ट फिल्म केली होती, त्यात 3 सेकंद हसलोय मी. काही नाही हे सर.
नका तुम्ही नका ह्या फालतू ह्या थुकरट लोकांसाठी नका वेळ वाया घालवू आपला. निघा तुम्ही. नाही, माझ्याकडे पुष्कळ वेळ आहे. तो मगाचा लाल लांबडा टी शर्ट कुठं आहे? लांबडा टी शर्ट कशाला? मला सुई दोर आणून द्या, मी त्याला माझ्या मापाचं करतो. नको त्यांचं काम आहे ना हे. कॉस्ट्युम वाल्यांचं काम आहे. तुम्ही कशाला करताय? तुम्ही चांगले ऍक्टर आहात, तुम्ही हे काम करू नका. तुम्ही निघा. मला गरज आहे ना. तुम्ही निघा सर. हे परकर काढा. हा परकर काढा आणि निघा. चला 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 चला. अहो पण ऐका, हेल्प 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 ओ, काढतो लवकर काढ. निघा तुम्ही. ऐका तर. तुम्ही निघा. हा तुमचा रोल आता दत्तू करेल. दत्तू तू करतोय. हा, चालेल. डन करा. चला निघा. अहो सर ऐका ना, मी सगळं ऍडजस्ट करतो ना सर. नका काही ऍडजस्ट करू. निघा तुम्ही. मी तुम्हाला सांगितलं ना. निघा. गेट आउट. निघा. ए काय कर. मी या गेंड्याला घेऊन निघालोय. त्या गेंड्या बरोबर काय गुल्लू 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 करत बसायचं ते बस. बघू त्या गेंड्यात किती मस्ती आहे. अरे थांब ना, अरे वा 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 वा. बघूया ही गेंडा मस्ती आपल्या रसिकांना किती भावली आहे. प्रसाद सर. अत्यंत उत्तम वातावरण निर्मिती होती पूर्ण प्रहसनामध्ये. सागर मस्त. बॅक टू बॅक 2 तुझे वेगवेगळे परफॉर्मन्स पाहायला मिळेल आणि तू लाल गॉगलमध्ये जे आलास ते हा बहारदार. आणि त्या एंट्रीमध्ये तुझा जो एक ऑरा होता तिथपासनं ते तुझी लाचारी जी गुडघ्यावर बसून तो ग्राफ फार छान दाखवलास तू. फार मजा आली. ओमकार फॅन्टॅस्टिक. मी अनेक सेटवर असे असिस्टंट पाहिलेत त्यामुळे मी नक्कीच तुझ्या भावना समजू शकतो. आणि त्या निगरगट्ट आणि शिकायचं आहे असं म्हणून काहीही न शिकणाऱ्या असिस्टंटचं प्रतिनिधित्व तुम्ही तिघांनी इतकं अप्रतिम केलंय. वा वा वा. लाजवाब. प्रथमेश, नमा आणि श्रमेश अफलातून कॅरेक्टरायझेशन होतं. अफलातून. फार मजा आली. सोनाली ताई. खूप मजा आली. ओंकार, मला पूर्णपणे तुझं फ्रस्ट्रेशन समजू शकते, कारण एखाद्या डिरेक्टरला काहीतरी डिरेक्ट करायचं असतं आणि अशी अवदसा जर मागे लागली तर कुठलाच काहीही शूटिंग कुठला दिवसही सुरू होणार नाही. अप्रतिम. म्हणजे तुझी तळमळ पोचत होती. कोणाला माहिती नसतं की डिरेक्टरला किती त्रास होतो आणि त्याच्यासमोर असं जर असेल सगळं तर तुफान काम झालं तुझं आज. प्रथमेश, मी ओव्हर आहे, कम्प्लिटली ओव्हर. फार मजा आली मित्रांनो, खूप मजा आली. सागर फार छान, मस्त. मंडळी, कोकणातला इरसाल माणूस म्हणजेच शेंद्रू गानू देवलेकर. हो, आणि तो देवलेकर आज काहीतरी उपद्व्याप करणार आहे. ठीक आहे ना, आपल्याला मजा येणार आहे ना. ते तर आहे. तर बघूया गानू देवलेकर काय उपद्व्याप करतायत ते. काय मंडळी, बरे आहेत ना सगळे? तर नमस्कार मंडळी. ओळखली काय? नाही ओळखली त्यांना सांगतो. माझं नाव शेंद्रू गानू देवलेकर, कोकणचा चॉकलेट हिरो. तर झालं काय, जरा दम घेतो, फुफ्फुसाची वेल्डिंग झाले. तर झालं काय, असा पडवीत बसलो होतो परवा आणि म्हटलं सगळ्याची इज्जत काढून काहीतरी वैताग आलाय, काहीतरी वेगळं काढलं पाहिजे म्हणून मी डायरेक्ट शेंद्रू एअरलाईन काढली. आता कोणतरी शाना म्हणेल विमानतळ कुठे आहे रत्नागिरीत, तर मी त्याला सांगन काय, एवढा शानपणा नोकरी मिळवायला भाग माझ्यासमोर नाही करायचं. तरी पण आपली सांगायचं झालं तर काय झालं, वर गेलं. हां, तरी पण काय, तरी एखाद्याला सांगायचं झालं तर मी काय सांगेन, माझ्या घराच्या मागं एक 7-8 गुंठा जागेत मी स्वतःचं विमानतळ बांधलेलं आहे. सांगायला बांधलं होय ना. आता इथून ह्या विमानानं रत्नागिरी मुंबई अशा 2 ट्रिपा मारतो मी. आता सकाळची ट्रिपसाठी आलोय, बघूया कोण भेटतंय काय. या चला ना, रत्नागिरी मुंबई कोण आहे का रे? चल ना बद्दू. हॅलो बद्दू, चल ना. अरे ऐक बद्दू. एक मिनिट ऐक. अरे नाही ते तुला प्रॉमिस केलेलं मुंबईला विमानाने नेईन. हा म्हणून तिला विमानाने नेतोय. बद्दू, ऐक ना, इकडे बघ. एक्साइटमेंट बाप रे खूप आहे तिची. एक्सक्यूज मी, कॅन यू प्लीज टेल मी द एक्झॅक्ट टाइम ऑफ डिपार्चर. बाय गे, क्वार्टर घरी राहिली. नाही तर बसकन उत्तर दिलं असतं मी. काय झालं, हा प्रश्न संध्याकाळचा आहे, संध्याकाळी विचारला असताना झनकन उत्तर दिलं असतं. पण आता ही सकाळची वेळ आहे ना, तर बोलू पण शकत नाही. काय नाही काका, मला काही कळलं नाहीये ऍक्च्युली. एक मिनिट तू, काय आलं? मी बोलतो त्यांच्याशी. इथे ये तू. काय आहे? तुम्ही मी या एकुलत्या एक
हँडसम विमानाचा हँडसम मालक, कोकणचा चॉकलेट हिरो शेंद्रू गानू देवलेकर. शेंद्रू गानू देवलेकर. काय झालं? काय आलं? हे नाव ऐकलं ना की माझ्या कानात फर्स्ट क्लास ना असं काहीतरी ऐकायला येतं. पण तू तुझं काहीतरीच नाही तर असतं. काय? नाही नाही हा. शेंद्रूजी, हा. तिला काय विचारायचंय बरं. की ह्या विमानाचं निघण्याचं टायमिंग काय आहे? नाही नाही हा. नाही टायमिंग काय नाही, मग? सगळे शिटा भरले ना की मी सोडतो. शिटा भरल्या की. शिटा भरला शिटा. की सोडतो. जन्माला येताना काही टाइम बघून आला होतास? मग विमान सोडायला टाइम कशा पाहिजे? टायमिंग फक्त कॉमेडीच चांगला पाहिजे. वाव, मग कसलं भारी बोलताय काका तुम्ही. लहानपणापासून काका ऐका ना, आम्हाला 2 मुंबईची तिकीट द्या आणि मला विंडो सीट पाहिजे. 2 पाहिजे. हो. ए पणकन घे. वाव. हे घे. पाहिजे त्या जागी जाऊन बस, पाहिजे त्या विंडोला जाऊन बस. कळलं काय? नाही. मला ना हा सगळा गोंधळ वाटतो. हे बघ, हे असं तिकीट असतं का अरे, विमानाचं? असं- अरे काकांच्या विमान- कशाला ये कोपऱ्यातली मीटिंग कशाला घेता वाय? काय होत नाही ते. या इकडं जावा. बसा इकडं. बसा बसा बसा. मी तोपर्यंत नाही, सामान नाही, अडकवतो. बसा. ते बसून घ्या. बॅगेचं काय बॅग बॅग अडकवलेली आहे. आता काळजी करायचं ओ. का नाही? ओ शेंद्रूजी, काय? अहो हे काय करताय तुम्ही? हे काय केलं म्हणजे? अहो, बॅग बॅग- अडकवल्या. अहो बॅग विमानाच्या बाहेर का अडकवता? केवढं रिस्की आहे, विमान आहे ना. अरे बॅग तर घेऊन बसलास तू? परवा वायंगण करायला असं अडकवून नेलाय मी. त्याला अर्जंटली मुंबईला जायचं होतं, विमान सगळं भरलं होतं. म्हटलं काळजी कशा करतो? त्याला असं अडकवून नेला होता घागरी सारखा. हो, मस्त काका मस्त. सगळं ए मस्त काय मस्त आहे. अगं तो अतिशयोक्ती करतोय माणूस, काही बोलताय ते. अरे केलं असेल ना काकांनी, तू काय चिडचिड करतोय? चल आपण आत बसूया. नाही नाही एक मिनिट तुला या विमानातून जायचंय? हो. ओ मग? शेंद्रू देवलेकर, काय? ते बघा, काय आलं? तुमच्या विमानात ही सगळी घाण आहे. चणे शेंगदाणे पडले तिथे, सीटच्या खाली सगळे कागद पडलेत. ते साफ कोण करणार आहे? या विमानातून मुंबईला नेणार आहेत आम्हाला तुम्ही? साफ करून म्हणजे मला सांगतोस तू? नाही, काका सॉरी सॉरी. याला सांगा. काका सॉरी ना, सॉरी. आम्ही मुळात अशा विमानातून मुंबईला जाणारच नाहीये. मग कुठल्या विमानात जाणार आहे? प्लीज थांब कुठे ना. कुठे जाणार आहे काय? तुम्ही हे साफ करा आधी मग. नाही थांब ना, तू त्यांना ओरडू नकोस. ते इथले मालक आहेत, ते सीट साफ करणार आहेत का? मग? काका तुमच्याकडे केबिन क्रू वगैरे असेल ना? तर काय असतं? बघितलंस? आता को- अगं केबिन क्रूची स्पेलिंग पण येणार नाही ह्यांना. ह्यांच्याकडे कुठे असणार केबिन क्रू आणि एअर होस्टेस? एअर होस्टेस. माहितीये का आता एअर तू- होस्टेस म्हणजे काय माहितीये? आता तू बघ. काय बघ? अगं एअर होस्टेस बाहेर ये ग. बघितलं ना? झालं ना? कॉन्ज्युरिंग पार्ट 4. सिंड्रेला पार्ट 1. बस बस. हाय स्वीट हार्ट, हाय. हाऊ कॅन आय डू फॉर यू? हाय हाय. कॅन यू प्लीज क्लीन दी सीट प्लीज? येस आय नो. Then shall always fertilizer going to form. बस ही काय बोलली? बस एवढं मारायला पुरेसं आहे त्यांना. ए चेतू, तू जिला सात्विकपणे ही बोलतेस ना, तो हा आहे. हा? अगं परवा आपण नाटक बघितलं ना, ते नाटक कंपनीचं, त्यातलं स्त्री पार्ट करणारा पुरुष आहे तो पुरुष. गपरे. बाय एवढं सगळं नेपथ्य सजवून आलेस, ठरलेला प्रयोग साजरे कर. हाऊसफुल होऊन जाऊ शो. What is your name? चेतना. ह्यांचं बदाम. खाऊ तुम्हाला? एक मिनिट तुम्ही. बघू. अरे खाऊ तुम्हाला म्हणजे? ऐकून दे ना पूर्ण. चला हा. हात जोडा सगळ्यांनी. चप्पल का? हात कशाला हात जोडा, जोडायचे? हात जोडा. जोडा. त्याचा पण प्रॉब्लेम असेल तुला. जोड ना. 2 स्वतःचे हात जोडायचे फक्त. जोड कंपनी. गे बाय माझ्याशी सत्याची पांढरी. हा? सकाळचा प्रहर आहे आणि तू बोलणं घ्यायला राजेश बाय माझ्याशी. तर बाय माझ्याशी आता थोड्याच वेळात आमचं विमान आकाशात झोका घेईल. जर मध्ये काय आडवं आलं तर वडाची साल पिंपळाला लाव आणि पिंपळाची साल वडाला लाव आणि त्याचा तिथच्या तिथं नायनाट करून टाक. बस. चला विमान सुटायची वेळ झाली. सगळ्यांनी आपल्या नाड्या गच्च बांधून घ्या. नाडी बांधलीस का तू? तू गप्प काय? बांधल्यात. हो 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 हो. 2 दरवाजे पुढे, 2 दरवाजे मागे. मा. बरोबर. मध्येच विमान डसमळलं. जिकडे काय मोकळं दिसेल तिकडे खाली उड्या मारा.
सूचना समाप्त. टिंग 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 टिंग. आय लव्ह यू. कानपाट थोडे काय रे हे जे काय अर्धवट तळलेली एअर होस्टेस बनलायत ना माझ्यासमोर येऊ नका तुम्ही मागे जा आधी. बाजूला ठेवा. हा लय मगापासून बोलतोय सांगून ठेवा एकदाच वाहनांचा कडे न्यायची मी. वानेंचाकडे म्हणजे हे काय रे? कुठलं विमान आहे तुमचं? कसलं विमान आहे म्हणजे? तुमच्याकडे विमान आहे पायलट कुठे आहे? हा कोण आहे हा कोण आहे अरे मीच पायलट आहे याचा. लेंग्यावर तुला लेंग्यावर बसून जायचं की विमानात बसून जायचं वासाड्या. तुम्ही गप्प बसावं. मला मुळात त्या विमानातून जायचंच नाहीये. आणि मुलात विमान चालवणं कठीण काय आहे मला सांग. एक खटका मागं वळला की विमान वर जातं, खटका सरळ गेला की विमान सरळ जातं आणि खटका खाली गेला की विमान खाली जातं. एका खटक्यावर आहे सगळं. अगं चेतू तुला कळतंय का एका खटक्यावर यांचं विमान चालतं. अरे पिठाच्या गिरणीला पण 3 बटणं असतात. मला या विमानातून जायचंच नाहीये. मला जायचंय. हे, तू चल, काय जायचं? हे विमान काय बंद करा. हे अर्धवट तळलेली एअर होस्टेस तर आज चल. चल, 2 वेळा मारलं नाही, 2 वेळा मारलं. हे, घेऊन जा. वा 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 मला हे स्किट खूप आवडलं. जाणून घेऊया हास्य रसिकांना ते कसं वाटलंय. सोनाली ताई. मी तुम्हाला सगळ्यांना गंमत म्हणून सांगते की मी जेव्हा शूटिंगला जाते कुठलंही माझं शूटिंग असेल तेव्हा माझी एक स्टाईल आहे. त्यामुळे मी एक वातावरण निर्मिती करते की आता छान आपण एक मेडिटेटिव्ह सगळी टीम एकत्र आपण छान आजचा दिवस सुरू करूया. त्यामुळे माझ्याकडे हमखास संगीत असतंच आणि ते माझ्या मूडनुसार बदलतं. आणि मी मध्ये शॉर्ट नसेल लंच ब्रेक असेल तरीसुद्धा गाणी चालू असतात, कधी रेडिओ चालू असतो. त्यामुळे एक साधारण गंभीर आणि प्रामाणिक असं वातावरण माझ्या मेकअप रूममध्ये किंवा वॅनिटीमध्ये असतं. आता त्या वातावरणाचं स्वरूप बदललं आहे आणि आता बघावं तेव्हा माझ्या मोबाईलवर हास्य जत्रेचे क्लिप्स चालू असतात. वा वा वा. आणि तुम्ही सगळ्यांनी आमच्या चित्तवृत्ती बदलल्या आहेत कारण आता आम्ही सगळे फक्त प्रामाणिक नसतो, आम्ही खूप आनंदात असतो, आम्ही प्रचंड हसत असतो. तर हास्य जत्रेचे मनापासून आभार की तुम्ही आम्हाला आठवण करून दिली की तुम्ही माणूस आहात, तुम्ही हसू शकता. वा खूप मस्त झालं स्किट. किती गोड. आणि प्रभाकर मोरे मी तुझी वेड्यासारखी फॅन आहे आणि तू शालू केलंस त्यासाठी आभार. कमाल फार मस्त.